हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 9 एप्रिल वार आहे मंगळवार आणि आज आहे गुढीपाडवा। तर सर्वप्रथम माझ्या संपूर्ण YouTube फॅमिलीला गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला हे नवीन वर्ष सुखा समाधानाचं आणि समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आपल्या या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो। समृद्धीचं प्रतीक असलेली ही गुढी आपल्या घराच्या बाहेर आपण उभी करत असतो आणि तिची पूजा करून हा सण साजरा करत असतो। असं केल्याने आपल्या कुटुंबाला सौभाग्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे आणि त्यासोबतच या दिवशी अनेक उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। आपल्याला आज संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल। आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होतील आणि वर्षभर आपल्याला आपल्या घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं। दिवा हा तेजाचे, ज्ञानाचे प्रतीक मानलं जातं आणि प्रकाशाचं सुद्धा प्रतीक मानलं जातं। ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधक मानत गेलेले आहेत आणि म्हणूनच आपल्या देवघरामध्ये आपण दररोज दिवा हा प्रज्वलित करत असतो। आपल्याला आज संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे। संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, म्हणजे 6 ते 7:30 ही जी वेळ असते तर या टायमिंग मध्ये तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर पहा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, पैशाच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल आणि त्यासोबतच आपल्या हातून जास्त पैसा खर्च होत असेल, आपल्या घरामध्ये खूप जास्त वायफळ खर्च होत असतील आणि सतत आर्थिक अडचणी येत असतील, गरिबी दरिद्री आपल्या घरामध्ये असेल, तर त्यासाठी तुम्हाला आज हा उपाय करायचा आहे। आजच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि हा उपाय आपण जेव्हा नवरात्रीचा प्रारंभ होतो, मग ही कोणतीही नवरात्री असो, मग ती मोठी असो किंवा छोटी असो, तर ही नवरात्री आपण नेहमी साजरी करत असतो आणि त्यासोबतच चैत्र नवरात्र सुद्धा आज चालू होणार आहे आणि कोणत्याही नवरात्रीचा जो पहिला दिवस असतो या दिवशी आपण जर हा उपाय केला तर बघा, साक्षात माता लक्ष्मीची पूजा आपण या दिवशी करत असतो आणि म्हणूनच या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। तर बघा, तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे। तूप असेल तर आवर्जून तुम्ही तूप घालण्याचा प्रयत्न करा, पण जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल। यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे या तेलामध्ये आणि यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत। ज्या लवंगांना फूल असतं अशा 2 अखंड लवंगा तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला घेऊन कडुनिंबाच्या झाडाखाली किंवा जे लिंबाचं झाड असतं तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। आज गुढीपाडवा आहे तर लिंबाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण गुढी आपण जी उभारत असतो तेव्हा गुढीला आपण लिंबाची पानंही लावत असतो आणि म्हणूनच गुढीचं जे महत्त्व आहे तर ते या लिंबाच्या किंवा कडुनिंबाच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही। तर कडुनिंबाच्या किंवा निंबाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आज असतो आणि म्हणूनच चैत्र महिन्याची नवरात्र सुद्धा सुरू होत आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर यासाठी तुम्हाला चौमुखी दिवा जो आहे तर तो या लिंबाच्या झाडाखाली लावायचा आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्याचे आणि लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होत असतात आणि यासोबतच आपल्या सगळ्या पैशांच्या अडचणी या सुद्धा दूर होत असतात। आता तुमच्या घराच्या आजूबाजूला झाड असेल तिथे तुम्ही लावू शकता किंवा तुमच्या कुंडीमध्ये जर असं लिंबाचं झाड लावलेलं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल।
यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे, लिंबाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला हा एक उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। यानंतर तुम्हाला दुसरा उपाय, तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल बघा, एखादी अशी व्यक्ती असते जी खूप चिडचिड करते किंवा खूप भांडणं करत असते किंवा तिला कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या जर त्याला वाईट सवयी असतील तर त्या व्यक्तीसाठी 5 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक मुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे। आता दिवा जो आपण नेहमी देवांना लावत असतो तसा दिवा तुम्हाला लावायचा आहे, चौमुखी दिवा वगैरे बनवायचा नाहीये। तर तुम्हाला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। कलश तुम्हाला ठेवायचा आहे, कलशाखाली तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे, त्यावरती हा कलश ठेवायचा आहे आणि त्याच्या शेजारी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर सुद्धा ठेवला तरीही चालेल। यानंतर तुम्हाला दिव्याला सुद्धा तांदळाचं आसन द्यायचं आहे। देवघरामध्ये तुम्हाला पहिलाच एखादा दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला असेल तर तुम्हाला दुसरा दिवा लावण्याची गरज नाही, तो दिवा सुद्धा तुम्ही ठेवू शकता। यानंतर कलशाला हळदी कुंकू लावायचं आहे, माता लक्ष्मीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर त्या व्यक्तीसाठी तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे। ती व्यक्ती सतत चिडचिड करत असेल, मारपीट करत असेल किंवा भांडणं करत असेल किंवा आजारी असेल, ज्या काही अडचणी त्या व्यक्तीबद्दलच्या असतील तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि संपूर्ण दिवस तो कलश तुम्हाला तिथे ठेवायचा आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी, आता उद्या बुधवार आहे तर तो उद्या तुम्हाला कलश उचलायचा आहे आणि त्या कलशामध्ये ते जे पाणी आहे तर ते त्या व्यक्तीला तुम्हाला पाजायचं आहे। ती व्यक्ती जर हे पाणी पित नसेल तर तुम्हाला चहामधून सुद्धा तुम्ही देऊ शकता, जेवणामधून सुद्धा देऊ शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर त्या व्यक्तीला संपूर्ण कलशभर पाणी जे आहे तर ते तुम्हाला प्यायला द्यायचं आहे। एका दिवसामध्येच तुम्हाला हे पाणी प्यायला द्यायचं आहे असं नाही, 3-4-5 दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला पाणी प्यायला देऊ शकता। यानंतर आपण ज्या 5 लवंगा ठेवलेल्या होत्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तर त्या व्यक्तीला तुम्हाला खायला द्यायच्या आहेत आणि तुम्ही साक्षात चमत्कार बघू शकता। त्या व्यक्तीचे व्यसन असेल तर ते तुम्हाला कमी झालेलं दिसेल, ती व्यक्ती चिडचिड करत असेल तर ती सुद्धा कमी होईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे। यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कष्ट दूर करण्यासाठी करायचा आहे। आता तुमच्या आयुष्यातील कष्ट दूर करण्यासाठी बघा, एखादी तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर इच्छापूर्तीसाठी तुम्ही कष्ट मेहनत करत असाल आणि तुम्हाला योग्य ते फळ प्राप्त होत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यामध्ये 2 वातींची मिळून 1 वात टाकायची आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंग टाकायचे आहेत आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तिथे तुम्हाला हा दिवा नेऊन लावायचा आहे। या दिवशी हा उपाय केल्यामुळे असं म्हटलं जातं की त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व कष्ट संकट ही दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात। तर हे सगळे जे सांगितलेले उपाय आहेत हे सगळे शिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत आणि तेच उपाय तुमच्या सोबत मी शेअर केलेले आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला आज संध्याकाळी एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुळशी जवळ सुद्धा लावायचा आहे। तुळशी सुद्धा ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते। चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक दिवा तुळशी जवळ सुद्धा नक्की लावायचा आहे। तर चला, झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।